नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मी संदीप भुसारी, चीफ मेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. तर बघा, आता जी काही आपली ॲग्री एमपीएससी मेन्स 2024 ची एक्झामिनेशन आहे, त्यासाठी जी काही आपली बॅच असणार आहे, त्या बॅचच्या डिटेल्स ऑलरेडी मी एक व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर बरेचसे विद्यार्थी नोट्स बद्दल विचारत आहे, की सर ॲक्च्युअली तुमच्या नोट्स कशा पद्धतीने असणार आहे. तर त्यासाठी एक मी कॉमन सर्वांसाठी एक व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलोय. त्यामध्ये जे काही आपल्या नोट्स असणार आहेत, त्या नोट्सचं मी तुम्हाला डिटेल या ठिकाणी कशा प्रकारे आपण नोट्स डिझाइन केलेले आहेत, काय काय इफोर्ट्स आपण नोट्ससाठी घेतलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी थोड्याशा इन शॉर्टमध्ये, इन डिटेलमध्ये सांगतोय. त्याच्यात हा व्हिडिओ लॉंग होऊ शकतो, त्यामुळे थोडासा नॉर्मल स्पीडपेक्षा जास्त स्पीड करून हा व्हिडिओ तुम्ही बघा. चला, तर आपण ज्या काही आपल्या नोट्स आहेत, त्या नोट्स कशा पद्धतीने डिझाइन केल्यात, काय काय फॅकल्टीने आपल्या इफोर्ट्स घेतलेत, ते आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी ही जी काही आपली नोट्स आहे, फर्स्ट पेजवर आपल्याला सब्जेक्टचं नाव, पेपरचं नाव, बाकी डिटेल्स येतील. याच्या आधी एक कव्हर पेज येणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर सब्जेक्टचं नाव येईल दुसऱ्या पेजवर परत, आणि जी काही आपली नोट्स आहे, ती जे फॅकल्टीनं कंपाईल केली त्यांच्या डिटेल्स येतील या ठिकाणी. त्याच्यानंतर जे काही कॉपीराइट्स आहेत, कॉपीराइट्स आपले फुली रिझर्व्ह आहे, ते पण या ठिकाणी आपण मेन्शन केलंय. त्याच्यानंतर सिलेबसची इंडेक्स येणार आहे. ठीक आहे. आता बघा, हे जे काही बुकलेट आहे, तर हे बुकलेट आपण प्रिंट करून न देता तर हे तुम्हाला पेनड्राईव्ह मार्फत देणार आहे. त्याच्याबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला पुढे सांगेल. प्लस तुम्हाला काही मटेरियल पीडीएफ स्वरूपात मिळणार आहे. तर या ठिकाणी ही जी काही इंडेक्स आहे, जो काय आपला सिलेबस आहे, पर्टिक्युलर आता एक्सटेन्शन, ऍग्रीकल्चर एक्सटेन्शनची नोट्स आपण डिटेल बघणार आहे. बाकीच्या ज्या काही नोट्स आहेत त्यांचा एक थोडासा आपण ओव्हरलुक या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी बघा, जो काय आपला ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन आहे, हा जो काय आपला सिलेबस आहे एमपीसीचा, जो आपल्याला पॅरा टू पॅरा सिलेबस आलेला आहे, तो पर्टिक्युलर टॉपिक नुसार आपण सेपरेट करून एक इंडेक्स फॉर्म मध्ये त्याला आपण अरेंज केलेला आहे. त्याचबरोबर टोटल एक्सटेन्शनचे जे काय आहे ते या ठिकाणी 19 चॅप्टर झाले. अशा प्रत्येक सब्जेक्टच्या तो टॉपिक नुसार डिवाइड करून चॅप्टर वाईज आपली इंडेक्स असणार आहे. आणि ह्याच प्रकारे आपलं जे काही नोट्स असतील, प्रत्येक नोट्स याच प्रकारे आपण डिझाइन केलेली आहे चॅप्टर फॉर्म मध्ये. आता परत आपण इंडेक्सवर येणार आहोत. त्याआधी जे काही की हायलाइट्स आहेत नोट्सच्या, ते आपण या ठिकाणी बघूया. थोडंसं फास्ट मध्ये घेऊ. बघा, या ठिकाणी की हायलाइट्स ऑफ द नोट्स, कन्साइज कंटेंट. या ठिकाणी बघा, जे काही आपलं कंटेंट आहे ते आपण कन्साइज केलेलं आहे. ज्या अननेसेसरी डिटेल्स आहेत ते आपण कम्प्लिटली अवॉइड केलेले आहे. कारण की बघा, ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे. तुम्हाला रेफरन्स बुक, डायरेक्ट रेफरन्स बुक टाईप तुम्हाला नोट्स नसणार आहे. तुम्हाला कंटेंट फक्त एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी रीड करायचंय. मग तो विचार करून आपण या ठिकाणी कन्साइज नोट्स या ठिकाणी फक्त मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन म्हणजे एक्झाम ओरिएंटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी असणार आहे. जे काय आपण चॅप्टर बनवले त्या चॅप्टर वाईज आपण क्वेश्चन सुद्धा मेन्शन केलेले आहेत, ते आपण डिटेल्स पुढे बघणार आहेत. तर त्या प्रत्येक क्वेश्चनची डिमांड फुलफिल झाली पाहिजे, त्या प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर आपल्या चॅप्टर मधून भेटलं पाहिजे. अशा पद्धतीनं मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आणि तेवढं सफिशियंट कंटेंट आपण या ठिकाणी त्या नोट्स मध्ये घेतलेलं आहे. तर सेकंड पॉइंट बघा, देन हेल्पफुल विज्युअल्स. आपण या नोट्स मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल्स म्हणजे आपण रिसर्च पेपर वगैरे असतील, बाकी आर्टिकल्स वगैरे असेल, त्यांचा सुद्धा अनालिसिस वगैरे करून जिथं रिक्वायरमेंट आहे अशा ठिकाणी तो रेफरन्स सुद्धा आपण टाकलेला आहे. त्याचबरोबर फ्लो चार्ट बघा, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे, फ्लो चार्ट असेल, डायग्राम्स असतील, त्याचबरोबर इमेजेस असतील, याला खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे तो विचार करून त्या पद्धतीने आपण नोट्स वगैरे डिझाइन केलेले आहेत. डायग्राम्स वगैरे असेल, त्यामुळे काय, ज्या की कन्सेप्ट आहे आपल्याला मोर इझिली अंडरस्टँड होतील. त्याचबरोबर बघा, प्रॅक्टिस क्वेश्चन. आता बघा, प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर त्या प्रत्येक चॅप्टरच्या लास्टला आपण काय केलेलं आहे, पीवायक्यू टाकलेले आहेत. पीवायक्यू कोणते यूज या ठिकाणी केलेत आपण, या ठिकाणी बीएससी ऍग्रीचे पीवायक्यू म्हणजे सेमिस्टर एंडचे सगळे क्वेश्चन, सेमिस्टर एंडचे आतापर्यंत जेवढे काही क्वेश्चन झाले, जवळपास 2010 पासूनचे आतापर्यंतचे आपण पीवायक्यू त्या नोटच्या पर्टिक्युलर चॅप्टर मागे दिलेले आहेत. त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, ह्या पीवायक्यूचं इम्पॉर्टन्स काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. त्याचबरोबर जी आपली युपीएससी ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा पार्ट आहे, त्या ऑप्शनलच्या ज्या काही क्वेश्चन पेपर आहेत, त्या क्वेश्चन पेपर वरून सुद्धा जे काही क्वेश्चन आहेत ते आपण प्रत्येक चॅप्टरच्या मागे दिलेले आहेत. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अलॉंग विथ बघा, एखादा चॅप्टर असेल त्याच्यावर युजीचे पण क्वेश्चन पडलेले आहेत, युपीएससीचे पण क्वेश्चन पडलेले आहेत, आणि काही आपल्या नोट्स मधला असा पार्ट आहे की ज्याच्यावर युपीएससीला पण आणि युजीला पण क्वेश्चन वगैरे पडलेले नाहीत. मग अशा चॅप्टरवर सुद्धा आपण इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन दिलेले आहेत, आणि हे प्रत्येक नोट्स मध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्ही नोट्स किंवा कोर्स परचेस केल्यानंतर तुम्हाला डिमांड करायची गरज नाही की सर या चॅप्टरचे किंवा या टॉपिकचे या विषयाचे क्वेश्चन वगैरे तुम्हाला प्रोव्हाइड करा. तुम्हाला ज्यावेळेस नोट्स तुमच्या हातात येईल त्याच वेळेस तुम्हाला पूर्ण क्वेश्चन बॅग तुमच्या हातात असणार आहे, आणि ते जे काही इफोर्ट्स घेतलेत ते मी तुम्हाला पुढे दाखवेल. अशा प्रकारे प्रॅक्टिस क्वेश्चन, त्यामध्ये पीवायक्यू वगैरे सगळे इन्क्लूड असणार आहे. त्याचबरोबर टॉपिक वाईज अनालिसिस, प्रत्येक नोट्सचा आपण या ठिकाणी टॉपिक वाईज अनालिसिस केलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, टॉपिक वाईज अनालिसिस मध्ये
जे काही टॉपिक असतील बघा, आता जो काय आपला सिलेबस आहे करंटला युजीला 6 दिनचा सिलेबस चालू आहे. त्याच्या आधी आपला जो सिलेबस डिझाइन केलेला आहे हा 5 दिन कमिटीनुसार सिलेबस डिझाइन केलेला आहे. त्याच्या आधी 4 दिन कमिटी होती. तर जो काय 4 दिन कमिटीचा सिलेबस आहे, तर 4 दिन कमिटी मधला सिलेबस ॲज इट इज आपल्याला 5 दिन कमिटीमध्ये आलेला आहे. तर त्याच्यातले जे काही सेम टॉपिक होते असे भरपूर सारे टॉपिक आहे. 4 दिन कमिटीचे असे काही सिलेबसचे टॉपिक आहेत ते की आता आपल्याला 5 दिन कमिटीनुसार आपल्या सिलेबसमध्ये नाहीत. 4 दिन कमिटीनुसार जो काही सिलेबस होता त्याचे भरपूर असे टॉपिक आहेत जे की आपल्या 5 दिन कमिटीमध्ये सुद्धा आहेत. मग ते जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरवर जास्तीत जास्त क्वेश्चन पडलेले आहेत. मग तो टॉपिक वगैरे बघून आपण त्याचं एक अनालिसिस करून त्याचे मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला रिपीट झालेले आहेत. जे की मागल्या 5-6 वर्षापूर्वी पण विचारत होते आणि आता मागल्या 4-5 वर्षापासून सुद्धा विचारत आहे. तर असं सुद्धा आपण टॉपिकचं अनालिसिस करून तो टॉपिक कोणते इम्पॉर्टंट वगैरे आहेत काय ते सगळं तुम्हाला त्या क्वेश्चन वरून समजणार आहे. त्याच्यानंतर बघा पीवायक्यू अनालिसिस सगळे आपण पीवायक्यू या ठिकाणी अनालिसिस केलेले. बीएससी ऍग्रीचे जे काही सेमिस्टर यांचे क्वेश्चन्स वगैरे असतील, यूपीसी मेनचे क्वेश्चन वगैरे असतील आणि अदर स्टेट ऍग्रीकल्चर ऑप्शनलचे यूपी वगैरे असन, ओडिसा वगैरे असन तिकडचे ऍग्रीकल्चर ऑप्शनलचे आपण सुद्धा ते पीवायक्यू वगैरे आपण अनालिसिस करून एक आपला अप्रोच आहे. आपल्या एक्झामची एक डिमांड आहे. आपलं एक्झाम म्हणजे काय युपीएससी लेवलचे आपल्याला क्वेश्चन विचारणार नाही. एक पर्टिक्युलर आपल्या एक्झामची डिमांड आहे. त्यानुसार आपल्या नोट्स फ्रेम केलेले आहेत. त्यानुसार आपण प्रोबेबल क्वेश्चन दिलेले आहेत आणि एफएसओ एक्झामिनेशनचा जो एक्सपिरियन्स आहे त्या धर्तीवर आपण सगळं कंटेंट बनवलेलं आहे. ठीक आहे, तर त्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. तर आपण पुढे बघूया. आता ट्रेंड अनालिसिस मध्ये आपण बघूया. बघा ट्रेंड अनालिसिस मध्ये की आपण ट्रेंड अनालिसिस केलं तर या ठिकाणी जी काही आपली क्वेश्चन पेपर असणार आहे ही युजीच्या लेव्हल प्रमाणे असणार आहे. युजीचा जो पॅटर्न असणार आहे त्याप्रमाणे आपले क्वेश्चन पडू शकतात. ही मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी आहे. ह्याचं कारण असं ज्या काही प्रिव्हियस इयरच्या एक्झामिनेशन झाल्या टेक्निकल एफएसओ वगैरे असन, सिव्हिल इंजिनिअरिंगचे असन, वैद्यमापनचे असन, या एक्झामिनेशन पूर्ण सेमिस्टर पॅटर्नने पडल्या होत्या. त्यानुसार युपीसी प्लस बीएससी ऍग्री सेमिस्टर ज्या काही आपले क्वेश्चन पेपर आहेत सेमिस्टर यांच्या सांगड घालून आपण ही बॅच रन करणार आहोत. आता यामध्ये बघा, तर यामध्ये टेक्निकल एक्झाम एफएसओचे जर आपण क्वेश्चन बघितले तर त्या ठिकाणी तुम्हाला युजी लेव्हलचे क्वेश्चन विचारलेले होते. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. एवढे सिंपल आपल्याला क्वेश्चन पडणार आहेत. मग त्याच्यानुसार आपल्या तो एक एक्झामचा टेक्निकल एक्झामिनेशनचा अप्रोच आहे, त्यानुसार आपल्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. नेक्स्ट बघा, तर ही जी काही नोट्स आहे आपली यामधून तुम्हाला फॅकल्टीने घेतलेले हार्डवर्क, नॉलेज आणि त्यांचा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्हाला रिप्रेझेंट होणार आहे. तर यानंतर आपल्याला जो काही इंडेक्सचा पार्ट होता त्या ठिकाणी बघायचे थोडासा पार्ट आपल्याला. तर बघा इंडेक्स, आता ही जी काही इंडेक्स आहे ही इंडेक्स आपण सिलेबस वाईज सेपरेट केलेली आहे, म्हणजे टॉपिक वाईज आपण सेपरेट केलेली. तर या इंडेक्स मधून तुम्हाला वेटेज समजणार आहे कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे. तर बघा आपला जो काही सिलेबस आहे प्रत्येक सिलेबस मध्ये तुम्हाला माहिती आहे इम्पॉर्टंट सब्जेक्ट कोणते. असे काही सब्जेक्ट आहे की त्याला वेटेज नाही, जसं की आपलं फिशरी वगैरे असेल, होम सायन्स वगैरे असेल, एबीएम वगैरे असेल, त्या ठिकाणी तुम्हाला वेटेज नाही हे तुम्हाला माहिती आहे. तसंच आता प्रत्येक सब्जेक्ट मध्ये हे जे काही सिलेबसचे पॉईंट दिलेले याच्यामध्ये असे काही पॉईंट आहे की त्याला सुद्धा नॉन इम्पॉर्टन्स आहे, म्हणजे युजीला त्याच्यावर कधीच क्वेश्चन आले नाही, युपीएससीला सुद्धा त्याच्यावर कधीच क्वेश्चन आले नाही. मग आपल्याला सिलेबस वरून आपल्या नोट्स वरून ते सुद्धा समजणार आहे की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे. आता बघा एक्सटेन्शन जर विषय घेतला तर तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये मॅक्झिमम 2 क्वेश्चन पडणार आहेत. मॅक्झिमम 2 क्वेश्चन पडणार आहे. तर मग ते 2 क्वेश्चन आपल्याला एवढ्या सगळ्या चॅप्टर मधून ते 2 चॅप्टर किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक कोणते ते सुद्धा समजणार आहे. एखादा स्टुडंट म्हटला मला की फक्त इम्पॉर्टंट टॉपिकच करून जायचे, इम्पॉर्टंट चॅप्टरच करून जायचे, मला फक्त त्याच्यामधले जे काही पीवायक्यू आहे तेवढेच करून जायचे, तरी सुद्धा असं सुद्धा विद्यार्थी आपली नोट्स प्रेफर करून तेवढे पीवायक्यू पेपर वगैरे करून किंवा तेवढे इम्पॉर्टंट टॉपिक करून एक्झामला वेल प्रिपेअर्ड होऊ शकतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा जे काही आपले क्वेश्चन आहेत तर या ठिकाणी पीवायक्यू जर बघितले आपण तर फॉर एक्झाम्पल हे चॅप्टर आहेत. याच्यामध्ये काही चॅप्टरवर तुम्हाला 8 क्वेश्चन पडलेत युजीला, काही चॅप्टरवर 2 पडलेत, काही चॅप्टरवर 1 पडलाय, काही चॅप्टरवर 6 पडलेत, काही चॅप्टरवर 5 पडलेत, काही ठिकाणी 0 क्वेश्चन पडलेत. मग याच्यावरून तुम्हाला समजतं का हा क्वेश्चन किंवा हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला एक्झामिनेशनसाठी, कारण की आपल्याला फक्त 2 क्वेश्चन फायनल एक्झामिनेशन मध्ये विचारणार आहेत. मग नेक्स्ट आपल्या वेटेज नुसार जर पाहिलं तर हा चॅप्टर आहे फॉर एक्झाम्पल, याच्यावर खूप सारे क्वेश्चन पडलेत, परत 6 क्वेश्चन पडलेत, तर हा सुद्धा चॅप्टर आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर हा जो चॅप्टर आहे याच्याकडे तुम्ही कमी लक्ष देऊ शकता, हा एक चॅप्टर आहे याच्याकडे तुम्ही कमी लक्ष देऊ शकता. मग जे काही मॅक्झिमम वेटेज असणारे चॅप्टर आहेत तर तुम्ही डायरेक्ट फोकस करू शकता. एखादा विद्यार्थी असेल की त्याच्याकडे टाइम लिमिटेशन्स वगैरे असेल तर तो अशा स्थितीमध्ये इम्पॉर्टंट चॅप्टर सुद्धा आपले नोट्स मधून करून जाऊ शकतो. तर टीचिंग मध्ये तुम्हाला हे सगळे चॅप्टर शिकवले जातील, पण त्याच्यातले इम्पॉर्टंट पण कोणते, मॅक्झिमम रिव्हिजन पण कोणत्या चॅप्टरवर करायच्यात ते पण तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. तर यामध्ये आपण जे काही नोट्स आहे एक्सटेन्शनचे आपण नोट्स कंप्लीट बघू, बाकीच्या नोट्स मी तुम्हाला जस्ट
शो करून दाखवल. तर आपण या ठिकाणी एक्सटेन्शनची नोट्सचा एक चॅप्टर बघू. बाकीचे नोट्स वगैरे ज्या काय आहेत तुम्हाला त्या मी जस्ट शो करून दाखवल. आता ही एक्सटेन्शनच्या नोट्स बघूया आपण. आता बघा एक्सटेन्शन. आता एक्सटेन्शन तर ही जी काही नोट्स आहे फक्त एक्सटेन्शनच नाही तर सगळ्या सब्जेक्टच्या नोट्स अशा प्रमाणे असणार आहेत. त्या सुद्धा मी तुम्हाला ओव्हरलुक करून दाखवल. आता बघा या ठिकाणी असं थोडंसं एक व्हिज्युअल डायग्राम्स वगैरे या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन बघा आपल्याला सिलेबसमध्ये हा पॉइंट आहे. ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन सिलेबसमध्ये ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन हा पॉइंट आहे. आपला पहिला चॅप्टर आहे रुरल सोशियोलॉजी अँड इट्स इम्पॉर्टन्स असं दिलंय. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं विचारलेलं नाही त्या एक्सटेन्शनचे डेफिनेशन वगैरे असेल त्याचं इम्पॉर्टन्स वगैरे असेल. तर या ठिकाणी आता हे बेसिक आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक्सटेन्शनची सिलेबसमध्ये कुठे एक्सटेन्शनचं मिनिंग डेफिनेशन विचारलेलं नाही. तुम्हाला समजा क्वेश्चन हे व्हॉट इज एक्सटेन्शन किंवा एक्सटेन्शनवर डेफिनेशन आली तर आपण म्हणू शकत नाही त्याला की तो सिलेबसच्या बाहेरचा पार्ट आहे. तर त्यामुळे आपण या ठिकाणी काय केलंय त्या प्रत्येक सब्जेक्टचं आपण काय केलेलं त्या ठिकाणी बेसिक जे काय आहे ते दिलेलं आहे. आता बघा मग आपल्याला सिलेबसमध्ये नाही एक्सटेन्शन म्हणजे काय तर त्या एक्सटेन्शनचं मिनिंग या ठिकाणी दिलंय. एक्सटेन्शन एज्युकेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन वगैरे दिली एक शॉर्ट मध्ये एक पेज मध्ये. आणि ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय तर त्याची डेफिनेशन तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. व्हॉट इज ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन किंवा डेफिनेशन वगैरे पण कुठं पण विचारू शकतात. त्याच्यामुळे हे बेसिक पार्ट आहे. असा सब्जेक्ट रिलेटेड छोटासा एक पेज मध्ये आपण त्याचं बेसिक दिलेलं आहे जे की आपल्या सिलेबस मध्ये दिलेलं नाही पण जे मस्ट आहे. आता त्याच्यानंतर बघा आपल्याला रुरल सोशियोलॉजी आपण बघतोय. सोशियोलॉजी त्याची इम्पॉर्टन्स काय आहे ठीक आहे इम्पॉर्टन्स अँड मिनिंग काय तर अशा प्रकारे काय दिलेलं आहे आपण हे इम्पॉर्टन्स वगैरे त्याचे दिलेले आहेत एकदम पॉईंट टू पॉईंट मध्ये जे की तुम्हाला आता आपण म्हणतो इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी तर ते इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी टाईपच आपल्या नोट्स आहेत. आता बघा ही इंट्रोडक्शन मध्ये हे जे काही पॉईंट असेल सायंटिस्ट असेल मिनिंग असेल हे या ठिकाणी आपण दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एकदम शॉर्ट मध्ये पॉईंट टू पॉईंट करून तुम्हाला या ठिकाणी दिलंय. आता डिफरंट डेफिनेशन्स ऑफ सोशियोलॉजी या ठिकाणी बघा सोशियोलॉजी कोणी डिफाईन केली काय सायंटिस्ट वगैरे त्याचे ठीक आहे. अशा पद्धतीने नोट्स आपल्या असणार आहे. थोडंसं मी फास्ट घेतो ठीक आहे. तुम्हाला हे जनरली कळतंय की ही नोट्स पॉईंट वाईज आहे का याच्यावर रिपोर्ट्स किती घेतलेत का ह्या गोष्टी कळतात. त्याच्यानंतर रुरल सोशियोलॉजी त्याचं मिनिंग ठीक आहे. त्याच्यानंतर पर्पज काय आहे रुरल सोशियोलॉजीचा ते 3 पॉईंट मध्ये दिले. आता डिफरंट रुरल सोशियोलॉजीच्या डेफिनेशन्स आता तुम्हाला या वॉर मध्ये दिलेल्या आहेत. याच्यातून कोणती तरी एक तुम्हाला डेफिनेशन करायची जी तुम्हाला सोपी वाटेल ती असा रट्टा मारायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्याच नोट्स मी फक्त एक्सटेन्शनची दाखवतोय म्हणजे या ठिकाणी बाकीच्या सगळे जे काही सब्जेक्ट आहेत सगळ्यांच्या नोट्स आपण अशा पद्धतीने बनवल्या. त्याच्यानंतर रुरल सोसायटी म्हणजे काय त्याच्यानंतर स्कोप ऑफ रुरल सोशियोलॉजी त्याच्यानंतर बघा खाली इम्पॉर्टन्स ऑफ रुरल सोशियोलॉजी इन ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन असे इम्पॉर्टन्स वगैरे तुम्हाला हायलाइट करून दिलेले. इम्पॉर्टन्स एकदम पॉईंट टू पॉईंट तुम्ही इंग्लिश सुद्धा हे करू शकता. इंग्लिश नुसार तुम्ही फायनल एक्झाम मध्ये इंग्लिश नुसार सुद्धा तुम्ही इम्पॉर्टन्स लिहू शकता. त्याचबरोबर बघा आता दुसरं एक तुम्हाला उदाहरण सांगतो मी. नंतर बघा नोट्स मध्ये काय इफोर्ट्स घेतले या ठिकाणी तुम्हाला कळत. जे काही युजीला बीएससी ऍग्रीला जे काही सेमिस्टर एंडचे क्वेश्चन आहेत त्यांची एक मॉडेल आन्सर पेपर असते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती तर त्या मॉडेल आन्सर पेपर सुद्धा आपण या ठिकाणी रेफर केलेल्या आहेत. या ठिकाणी बघा आता हे इम्पॉर्टन्स झाले. त्याच्यानंतर बिसाइड दिस अदर इम्पॉर्टन्स ऑफ रुरल सोशियोलॉजी ऍज पर युजी मॉडेल आन्सर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. म्हणजे हे थोडक्यात वॉर मध्ये तुम्हाला इम्पॉर्टन्स दिलेले की बाबा हे आपण अकॉर्डिंग टू रेफरन्स बुक अकॉर्डिंग टू युजी नोट्स हे इम्पॉर्टन्स आहे वरचे आणि अकॉर्डिंग टू मॉडेल आन्सर हे शॉर्ट मध्ये हे पॉइंट त्या नोट्स मध्ये होते. तर आपण या ठिकाणी असे ते मेन्शन केलेले आहेत. त्या ठिकाणी आम्ही जे काही मॉडेल आन्सर वगैरे असतील त्यानुसार आपले आन्सर सुद्धा आपलं कंटेंट सुद्धा या ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रुरल सोशियोलॉजी डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते आपण एकदम पॉईंट टू पॉईंट सुटसुटीत दिसतील अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे ते नोट्स मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला खूप इंटरेस्ट येईल. स्टेट बोर्ड सारखे आपण नोट्स बनवले जेणेकरून आपल्याला वाचायला इंटरेस्ट येईल. स्टेट बोर्डचे जे काही बुक्स वगैरे आहेत ते आपल्याला वाचायला इंटरेस्ट येतो. मग त्या पद्धतीने डिझाईन ठेवून आपण हे नोट्स बनवले आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स बघा आता आपण ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलं सुरुवातीला इंट्रोडक्शन कारण की आपल्याला जे आन्सर रायटिंग वगैरे करायचं असतं ते जर इंट्रोडक्शन कंक्लुजन बॉडी फॉर्म मध्ये जर केलं तर ते खूप सुटसुटीत आणि भारी वाटतं. तर ते खूप इफेक्टिव्ह होतं असं सगळे म्हणतात. तर आपल्या ज्या काही नोट्स आहेत प्रत्येक चॅप्टर आणि प्रत्येक विषय आपला इंट्रोडक्शन बॉडी आणि कंक्लुजन या फॉर्म मध्ये असणार आहे. सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन बघितलं मधले जे काही पॉईंट होते ते बघितले आपण बॉडीचे आणि कंक्लुजन आता बघा प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला कंक्लुजन असणार आहे आणि हेच कंक्लुजन तुम्हाला वाचायचे 2-3 प्रकार त्याच्यातले पाठ करून ठेवायचे 2-3 लाईनी तुम्ही पाठ करून ठेवायच्या. फक्त जो क्वेश्चन असेल त्या क्वेश्चन रिलेटेड तुम्ही काय करायचे
तो मॅटर तिथं टाकायचा आणि तुमचं कंक्लुजन त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. नेक्स्ट बघा, ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता या चॅप्टर मध्ये बघा जे काही डिफरन्स वगैरे होते ते आपण टेबल फॉर्म मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत, खूप सुटसुटीत. त्याच्यानंतर रुरल कम्युनिटी, अर्बन कम्युनिटी हे सिलेबसचे पॉईंट आहे. सिलेबस व्यतिरिक्त कोणतेही पॉईंट या ठिकाणी घेतलेले नाही जे की नेसेसरी. बरं, काही असे पण पॉईंट आहे का फक्त फॉर एक्झाम्पल जर्नलिझम, ऍग्रिकल्चर जर्नलिझम एवढंच दिलंय, त्याच्यामध्ये खूप जवळपास ऍग्रिकल्चर जर्नलिझम मध्ये 90 पानाचा सिलेबस आहे युजीचा, 90 पेजेसची युजीची नोट्स आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप इम्पॉर्टंट युजीचे रेफरन्स घेऊन जे की आतापर्यंत त्याच्यावर क्वेश्चन विचारले आहेत असे चॅप्टर घेतलेले आहेत. त्याच्यामुळे खूप इफेक्टिव्ह नोट्स आपल्या आहेत. याच्या व्यतिरिक्त खूप कन्साइज मटेरियल आहे, खूप पसारा वगैरे नोट्स मध्ये दिलेला नाही, डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने एकदम मस्त नोट्स बनवलेल्या आहेत. यामध्ये बघा हे डिफरन्स वगैरे असतील, अशा पद्धतीने जर तुम्ही डिफरन्स दिले, जनरली आपण युजीला फक्त अशा पद्धतीने द्यायचो, ठीक आहे, इकडं रुरल सोशलॉजी असेल, इकडं अर्बन सोशलॉजी असेल, तर त्याचा डिफरन्स. तर या ठिकाणी तुम्हाला असे पण पॉईंट आपण करून दिलेले सेपरेट फॅमिली, मग त्याच्यातला डिफरन्स काय, साईज ऑफ कम्युनिटी त्याच्यातला डिफरन्स काय, अशा पद्धतीने नोट्स आपण डिझाईन केलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर लास्टला बघू आपण, ठीक आहे, असे पॉईंट करून तुम्हाला दिलेले. त्याच्यानंतर प्रत्येक चॅप्टर खाली आपण युजी प्रमाणे क्वेश्चन दिलेले आहेत. बघा युजी प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण क्वेश्चन दिलेले आहेत. या ठिकाणी बघा क्वेश्चन बँक फॉर ऍग्री एमपीसी मेन्स, म्हणजे तुम्हाला आम्ही आन्सर बँक, म्हणजे आम्ही तुम्हाला क्वेश्चन बँक सेपरेट शेअर करायची गरज नाही, प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला क्वेश्चन बँक अवेलेबल असणार आहे. आता ही जी काही क्वेश्चन आहे एमसीआर बीएससी ऍग्री पीएस सेमिस्टर इयर क्वेश्चन, तुम्ही पर्टिक्युलर टाइम वेस्ट करायची गरज नाही, कुठेही कोणतीही क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायची गरज नाही, युपीएससीचे सुद्धा पीवायक्यू तुम्हाला बघायची गरज नाही. ज्या चॅप्टर मध्ये युपीएससीचा संबंध आहे तिथे युपीएससीचे सुद्धा पीवायक्यू तुम्हाला दिलेले आहेत. आता बघा हा जो क्वेश्चन आहे, डिफाइन सोशलॉजी अँड डिफरन्शिएट बिटवीन रूरल सोशलॉजी अँड ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, बघा हे 2 वेळेस रिपीट झालाय. प्रत्येक क्वेश्चन जेवढ्या वेळेस रिपीट झाला त्याचं इयर आपण या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. आता बघा एक्सटेन्शनला तुम्हाला 2च क्वेश्चन पडणार आहेत आणि ह्या चॅप्टरवर आतापर्यंत एवढे क्वेश्चन पडलेत. मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते क्वेश्चन करायची गरज सुद्धा नाही. आणि जो काही आपला चॅप्टर झाला त्या चॅप्टर, आत्ताचा जो चॅप्टर झाला त्या चॅप्टरवर प्रत्येक याच्यावर तुम्हाला क्वेश्चन त्या ठिकाणी पडलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, आता बघा हे जे काही क्वेश्चन आहेत, आता ही आपली नोट्स आहे, इझी क्वेश्चन आन्सर फॉर्म मध्ये कशी फॉर्म होते, कशी कन्वर्ट होती ते आपण बघूया. आता या ठिकाणी डिफरन्शिएट बिटवीन रूरल सोशलॉजी अर्बन सोशलॉजीवर क्वेश्चन पडलाय, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनवर क्वेश्चन पडलाय, त्याचबरोबर इंटर रिलेशनशिप बिटवीन ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड सोशलॉजी खाली इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर ही कशा पद्धतीने एकदम इझिली आपण नोट्स कन्वर्ट करू शकतो तर ते थोडंच आपण या ठिकाणी बघू. आता या ठिकाणी काय विचारलंय आपल्याला, रूरल सोशलॉजी म्हणजे काय, तर हे बघा या ठिकाणी तुम्ही सिंपल काय करायचं, नोट्स मध्ये फक्त एवढंच करायचं क्वेश्चन, ठीक आहे. नेक्स्ट काय करायचं, तुम्ही जे काय आपला पार्ट असेल दुसरा क्वेश्चन पडलेला क्वेश्चन बघायचा, रूरल सोशलॉजीवर क्वेश्चन पडलाय ते बघायचं. त्याच्यानंतर स्कोप विचारलाय तर स्कोपच्या पुढे काय करायचं, सिंपल तुम्ही क्वेश्चन पडलाय म्हणून असं मेन्शन करायचं, तर झाला तुमचा क्वेश्चन तयार. डिफाइन सोशलॉजी किंवा रूरल सोशलॉजी किंवा रूरल सोसायटी आणि राईट डाऊन स्कोप ऑफ रूरल सोशलॉजी असा क्वेश्चन पडला तर सिंपल तुम्हाला काय करायचं, क्वेश्चन एवढं मार्क करायचं, क्वेश्चन स्कोप ऑफ द रूरल सोशलॉजी. अशा पद्धतीने तुमची जी काही नोट्स आहे ती क्वेश्चन आन्सर मध्ये फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रूरल सोशलॉजी आणि ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे, तर सिंपल तुम्हाला नोट्स मध्ये काय करायचं, फक्त क्वेश्चन करायचं, क्वेश्चन, ठीक. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर बाकीचे जे काही पॉईंट आहेत प्रत्येकावर क्वेश्चन पडलेला आहे. या नोट्स मध्ये जे काही चॅप्टर आहेत ते प्रत्येक याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे. तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रूरल सोशलॉजी फक्त तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन करायचं, झालं तुमचं क्वेश्चन मध्ये कळून. म्हणजे तुम्हाला रिडिंग करताना सुद्धा, आता रिडिंग करताना तुम्ही काय करायचं, पहिले क्वेश्चन बघून घ्यायचे, कुठं कुठं क्वेश्चन पडलेले आहेत त्या पर्टिक्युलर सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथं कॅरेक्टरिस्टिक्स वर क्वेश्चन पडलाय तर सिंपल तिथं फक्त क्वेश्चन तुम्ही काय करा, मेन्शन करा. म्हणजे तुम्हाला रिडिंग करताना, रिडिंग स्टार्ट करताना तुम्हाला कळणार आहे की लगेच अरे याच्यावर क्वेश्चन पडलेला आहे, म्हणजे हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे अशा पद्धतीने नोट्स आपल्या एकदम म्हणजे खूप स्मार्ट वर्क आणि खूप इफोर्ट्स आपण नोट्स मध्ये घेतलेले. आता जे काही डिफरन्स वगैरे दिले होते आपले, त्या डिफरन्स वर सुद्धा आपले क्वेश्चन पडलेले आहेत. मग तिथं सुद्धा तुम्ही सिंपल काय करू शकता, आता इंटर रिलेशनशिप वर क्वेश्चन पडलाय तर सिंपल तुम्ही काय करायचं, या ठिकाणी क्वेश्चन करायचं, म्हणजे हा क्वेश्चन पडलेला आहे असं तुम्हाला लगेच समजेल, ठीक आहे. असं प्रत्येक या डिफरन्स वर, प्रत्येक इंटर रिलेशनशिप वर आपले क्वेश्चन पडलेले आहेत. त्याच्यामुळे असे इझी आपण काय करू शकतो, ही नोट्स कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जर बघितले तर प्रत्येक चॅप्टर आपण असे टेबल फॉर्म मध्ये जिथे गरज आहे तिथे असे इफेक्टिव्ह नोट्स बनवलेले आहेत, म्हणजे इफोर्ट्स
इफोर्ट्स नोट्स मध्ये किती घेतलेत आपल्याला या नोट्स वरून समजून येईल. आता प्रत्येक चॅप्टर त्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे. इंट्रोडक्शन, कंक्लुजन, बॉडी आणि जे काही तुमचं यूजीचे पीवायक्यू वगैरे असेल, यूपीसीचे पीवायक्यू वगैरे असेल, अशा पद्धतीने आपण काय केलेले आहे ते मेन्शन केलेले आहेत. बघा आता ही लीडर्स वगैरे असेल हा चॅप्टर बघा. अशा पद्धतीने इफेक्टिव्ह म्हणजे व्हिज्युअल तुम्हाला या ठिकाणी जास्त दिलेले आहेत. आता ही लीडरशिप वगैरे असेल त्याच्यावर क्वेश्चन पडलेले असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वालिटीज ऑफ लीडरशिप वगैरे असेल तर ते पण या ठिकाणी आपण एकदम इफेक्टिव्ह पद्धतीने दिलेले आहेत. हे टेबल फॉर्म मध्ये लीडरशिपच्या क्वालिटी वगैरे आपण दिलेले आहेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर आपण या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे. आणि फक्त सेमिस्टर यांचेच क्वेश्चन नाही टाकले तर यूपीसी ला सुद्धा पर्टिक्युलर आता एक्सटेन्शन मध्ये एक्सटेन्शन इव्हॅल्युएशन एवढा एकच टॉपिक यूपीसी ला आहे, तर एका टॉपिकवरच यूपीसीचे क्वेश्चन पडलेले आहे. बाकीचे सगळे चॅप्टर आपल्याला नवीन आहेत जे आपल्या सिलेबस मध्ये यूपीसी ला नाही. त्याच्यामुळे प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला यूपीसीचा क्वेश्चन दिसणार नाही. ठीक. त्याच्यानंतर जिथं गरज आहे, गरज मीन्स काही यूजीचे असे क्वेश्चन आहेत का जेवढा आपला चॅप्टर आहे त्या प्रत्येक चॅप्टरवर क्वेश्चन पडून गेलेला आहे. त्याच्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन त्या ठिकाणी तयार करायची गरज पण पडणार नाही. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून जे काही इम्पॉर्टन्स असेल क्वेश्चन बँक रिलेटेड ते टीचिंग करताना तुम्हाला आपले प्रोफेसर सांगतीलच. पण त्यामध्ये अशी कोणतीही गोष्ट ठेवलेली नाही, त्यामध्ये कोणतीही अशी गोष्ट ठेवलेली नाही की तुम्हाला कन्फ्युजन होईल असं. ठीक आहे. बघा ही नोट्स असेल आपली 16, 17, 18, 19 त्याच्यामध्ये काय क्वेश्चन वगैरे पडले अशा पद्धतीने दिलेले आहे. तर ही झाली आपली एक्सटेन्शनची नोट्स. आता बाकीची नोट्स बघू. ठीक आहे. आता बाकीची नोट्स आता या ठिकाणी बघा हे असे पीवायक्यू असे इयर वगैरे आपण मेन्शन केलेले. आता हा सर्वेचा चॅप्टर असेल त्याच्यामध्ये बघा व्हॉट इज मार्केट सर्वे, डिस्क्राइब द स्टेप्स. किती वेळा क्वेश्चन पडला? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे हा तुम्हाला प्रोबेबल क्वेश्चन आहे. या चॅप्टर मध्ये प्रोबेबल क्वेश्चन आहे का? याच्या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स याला आहे. 2 नंबर हा रिपीट झालाय, ह्याला इम्पॉर्टन्स आहे. आणि हे इझिली कन्वर्ट तुम्ही कसं करू शकता ते पण आपण बघितलंय. आता आपण बघूया नेक्स्ट सब्जेक्ट बघूया. आता मी तुम्हाला एवढं डिटेल्स ह्या सब्जेक्ट मध्ये सांगितलं. बाकीच्या विषयामध्ये मी एवढे तुम्हाला डिटेल्स सांगत नाही. थोडंसं फास्ट मध्ये बघू कारण की आपल्याला खूप व्हिडिओ मोठा बनवायचा नाही. आता बघा ॲग्रोनॉमी मध्ये मेट्रोलॉजी झालं. आता मेट्रोलॉजीची नोट्स मी तुम्हाला ओव्हरलुक करून दाखवतो या ठिकाणी. बघा आता ही जी मेट्रोलॉजीची नोट्स आहे ही सुद्धा आपण एकदम इफेक्टिव्ह पद्धतीनं कलरफुल वगैरे करून आपण बनवलेली आहे. आता ही एकदम कलरफुल नोट्स वगैरे आपण बनवलेले. प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला कंक्लुजन दिलंय, त्याचे क्वेश्चन दिलेत या ठिकाणी. आता बघा असे काही पार्ट या चॅप्टर मध्ये असे काही क्वेश्चन आहे का जे या चॅप्टर मध्ये असे काही पॉइंट आहे की त्याचे क्वेश्चन पडले नाही, तर त्याचे इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन तुम्हाला असे या पद्धतीनं बनवून दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इमेजेस वगैरे असतील अशा पद्धतीने इमेजेस वगैरे दिल्यात, ज्या की इमेज तुम्ही पेपरमध्ये सुद्धा काढू शकता. आता या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे त्याच्यावर क्वेश्चन पडलेला नाही तर तिथं ब्लँक ठेवलंय, त्याच्यावर काय क्वेश्चन पडू शकतो ते पण दिलंय. फेदर व्हेरिएबल्स. त्याच्यानंतर नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सोलर रेडिएशन. आपले सिलेबसच्या पॉईंट प्रमाणे सेपरेट करून आपण या ठिकाणी चॅप्टर वगैरे बनवलेले आहेत. प्रत्येक चॅप्टरचं इंट्रोडक्शन, कंक्लुजन प्रत्येक नोट्स मध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहे. अशा पद्धतीने नोट्स असेल. ठीक आहे. ह्या नोट्स आपल्याला अशा पद्धतीनं ठीक. हे ज्या काही नोट्स आहे ऍक्च्युली हे नोट्स म्हणजे आपल्याला बुकलेट प्रिंट करायचे होते, पण बुकलेट प्रिंट करण्याचं एकमेव कारण म्हणजे एफएसओ एक्झामिनेशनचा जो एक्सपिरियन्स आला त्याच्यामध्ये जे काही मटेरियल असतं ते स्टॅटिक नको. ठीक आहे. कारण की मार्केटमध्ये नोट्स अवेलेबल आहेत, रेफरन्स बुक वगैरे अवेलेबल आहेत आणि एकदा मटेरियल प्रिंट जर केलं तर ते स्टॅटिक राहतं. त्याच्यामध्ये चेंजेस कोणते करता येत नाही. आपलं कंटेंट असं आहे जोपर्यंत फॅकल्टी तुम्हाला टीचिंगला येत नाही तोपर्यंत त्या कंटेंटमध्ये चेंजेस होत राहतात किंवा नोट्स त्या पद्धतीने आपण अपडेट करत असतो. त्याच्यामुळे जे काही चेंजेस झालेले आहेत ते चेंजेस आपण स्टॅटिक मटेरियलमध्ये म्हणजे प्रिंट केलेल्या मटेरियलमध्ये आपण टाकू शकत नाही. त्याच्यामुळे आमचा जो काही उद्देश होता तो पीडीएफ फॉर्म मध्ये आणि पेनड्राईव्ह मध्ये तुम्हाला नोट्स देणं. ठीक आहे. तर आता सध्या स्थितीला आपल्या 6 विषयांच्या नोट्स तयार आहेत. त्या नोट्स तुम्हाला 1 महिनाभर रीडिंग जाईल. एवढं कंटेंट लगेच तुम्हाला ऍडमिशन घेतल्यानंतर मिळेल. बाकीचं सुद्धा कंटेंट सगळं तयार आहे. त्यामध्ये 1-1, 2-2 दिवसाचं वर्क राहिलेलं आहे आणि आपलं जे काही कंटेंट आहे त्या नोट्स वगैरे अपडेट करायचं कंटिन्युअस काम चालू असतं. त्याच्यामुळे आपण जे काही मटेरियल आहे ते तुम्हाला बुकलेट फॉर्म मध्ये किंवा प्रिंट करून देत नाहीये. कारण की हा एफएसओ एक्झामचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे नाहीतर तर बघा हे आपले 6-7 विषयांचं कंटेंट तयार होतं. जर प्रिंटच करायचं म्हटलं तर अजून 4-5 विषय आपण ऍडजस्ट करून 15 विषयांचं तुम्हाला कंटेंट डायरेक्ट आम्ही हार्ड कॉपी मध्ये देऊ शकत होतो. पण एफएसओ एक्झामिनेशनचा एक्सपिरियन्स वरून आम्ही ते काय केलंय ते प्रिंटिंग वगैरे केलं नाही. कारण की नोट्स ह्या कशा अपडेटेड पाहिजे. आपल्याला डायनॅमिक नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करायच्यात.
तर अशा पद्धतीनं ह्या सगळ्या नोट्स असणार आहेत आपल्या. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्या नोट्स डिझाईन आहे. आता बघा युपीएससी, जिथे युपीएससीचे क्वेश्चन पडलेत त्या ठिकाणी आपण युपीएससीचे क्वेश्चन घेतलेत. आता या ठिकाणी जो काही आपला क्लायमेट चेंजचा पार्ट आहे ह्या मेट्रोलॉजी मध्ये, त्या ठिकाणी युजीला हे क्वेश्चन पडलेत आणि युपीएससीला मॅक्झिमम याच्यावर क्वेश्चन पडले. तर युपीएससीचे सगळे आपण क्वेश्चन या ठिकाणी पीवायक्यू घेतलेत. म्हणजे प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला जिथे युपीएससीचे विचारलेले क्वेश्चन आहेत ते पण इन्सर्ट केलेले दिसतील, त्याचबरोबर युजीचे पण दिसतील. ह्याच्या व्यतिरिक्त त्याच्यावर काय क्वेश्चन पडू शकते ते पण इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन फॉर मेन्स, असे इम्पॉर्टंट प्रोबेबल क्वेश्चन आपण तयार करून दिलेले आहेत. आणि प्रत्येक सब्जेक्टचे प्रत्येक चॅप्टर वाईज जे काही क्वेश्चन आहे त्या प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आपल्या नोट्स मधून मिळणार आहे. म्हणजे असं नाही की फक्त क्वेश्चन बँक दिली मग त्याचे आन्सर काहींचे सापडतील काहींचे नाही सापडणार. तुम्ही चेक करा, प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर आपल्या नोट्स मध्ये इफेक्टिव्हली तुम्हाला सापडणार आहे आणि प्रॉपर वेनी सापडणार आहे. एकदम मस्त अशा नोट्स बनवल्यात. आता बघा ह्याच्यामध्ये वीड सारखा सब्जेक्ट असन, मेट्रोलॉजी सारखा सब्जेक्ट असन, छोटासा पार्ट असन, त्याला सुद्धा आम्ही 8-8 दिवस घातलेले, कारण की हे क्वेश्चन टाकायचे ह्याच्यामधून चॅप्टर वाईज क्वेश्चन बघायचे. आपला जो सिलेबस आहे त्याच्यावर जे क्वेश्चन पडलेत आयसोलेट करणं, ते युजीच्या सगळ्या क्वेश्चन पेपर मधून आयसोलेट करणं, कारण की युजीचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यातला बराचसा पार्ट आपल्याला सिलेबसला पण नाही, मग ते सगळे स्किप करून क्वेश्चन टाकायचं किंवा युजीचे क्वेश्चन पेपर चाळायचं सुद्धा काम 2-2, 3-3 दिवसाचं होतं. त्याच्यामुळे खूप वेळ याच्यामध्ये गेलेला आहे आणि अशा इफेक्टिव्ह दर्जेदार नोट्स आपण प्रिपेअर केलेले आहेत. ह्याच्यानंतर बघा, ह्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट असेल, ह्याच्यामध्ये दुसरा वीड मॅनेजमेंटचा पार्ट आपण बघितला. तर वीड मॅनेजमेंट मध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आपण नोट्स बनवल्या आहेत. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट तुम्हाला त्याच प्रकारे भेटणार आहे. अशा पद्धतीनं नोट्स आपल्या प्रिपेअर आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी जे काही आपले रेफरन्स बुक असतील, रेफरन्स बुक मधले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक असेल, इम्पॉर्टंट डायग्राम असेल, सुद्धा आपण या ठिकाणी टाकलेल्या आहेत. ठीक आहे, हे फॉर्म्युलेशन वगैरे असेल हा पार्ट, याचे इमेजेस वगैरे आपण अशा पद्धतीनं टाकलेले. प्रत्येक नोट्स मध्ये अशीच इफेक्टिव्हली नोट्स तुम्हाला भेटणार आहे, जिथे इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, बॉडी, युपीएससी सेमिस्टरचे सगळेच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. त्या व्यतिरिक्त असं प्रत्येक अशा पद्धतीनं प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला भेटतील त्या टॉपिकवर पडलेले आणि त्याच्यावर काय क्वेश्चन पडू शकतात. मॅक्झिमम 5-6 क्वेश्चन चॅप्टरवर ऍव्हरेज पडलेले आहेत. अशा पद्धतीनं टेबल वगैरे जिथं असतील तिथं असे तुम्हाला नोट्स वगैरे प्रोव्हाइड आपण करणार आहोत. इंट्रोडक्शन, कन्क्लुजन, बॉडी फॉर्म मध्ये. ठीक, अशा पद्धतीने नोट्स बनवलेल्या आहेत. अशा प्रत्येक सब्जेक्टच्या बनवल्या आहेत. आता सगळ्या सब्जेक्टच्या इथं नोट्स शो करणं म्हणजे व्हिडिओ दुसरा लॉंग होईल, त्याच्यामुळे त्याची गरज वाटत नाही. तुम्हाला कोणतंच अदर मटेरियल रेफर करायची गरज नाही. आता हा चॅप्टर बघा, बायोलॉजिकल कंट्रोल किंवा इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट, युपीएससी ला जास्त क्वेश्चन पडलेले आहेत. युपीएससी चे सगळे आपण पडलेले पीओक्यू या ठिकाणी घेतलेले आहेत. जे काही टेबल वगैरे असतील, बायो एजंट वगैरे असेल, बायो हर्बिसाइड्स असेल, त्याचे एक्झाम्पल वगैरे टेबल मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. हे ॲलोपॅथिकचा चॅप्टर वगैरे असेल तर तो सुद्धा आपण एकदम व्यवस्थितपणे दिलेला आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन पण दिलेले आहे. असं प्रत्येक सब्जेक्ट मध्ये आहे. त्यामध्ये फॉर्म्स ऑफ ॲलोपॅथिक कंपोनंट्स वगैरे असतील किंवा फॉर्म्स ऑफ ॲलोपॅथिक इंटरॅक्शन वगैरे असे टेबल वगैरे शॉर्ट टेबल तुम्हाला दिलेले. तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा असेच टेबल शॉर्ट टेबल बनवायचे आणि तुम्हाला आन्सर रायटिंग करायचे. खूप इफेक्टिव्हली वाटणार. त्याच्यामुळे जे काही आपली नोट्स आहेत तीच आपली इंट्रोडक्शन, बॉडी आणि कंक्लुजन फॉर्म मध्ये एक व्यवस्थित प्रेझेंटेशन असणार आहे. म्हणजे नोट्स कडे तुम्ही बघून एक रिफ्रेश तुम्हाला वाटणार आहे. नोट्स वाचायला तुम्हाला कधी कंटाळा येणार नाही. आता बघा, हे हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटीचा पार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. क्यूपीसी ला वगैरे नाही तुम्हाला. असं हे जे काही पुस्तक आहे आता, हे पुस्तक तुमचं वीड सायन्स बाय डीके दास, वीड सायन्स बाय डीके दास, डीके दास, वीड मॅनेजमेंट मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट पुस्तक, आयएमपी पुस्तक आहे, जे की 900 पानाचं आहे. म्हणजे असे 900 पेजेसचं पुस्तक आहे. हे जे काय 900 पेजेसचे पुस्तक, असे पेजेस आपण रेफरन्स करून हे जे काही इमेज असेल त्याच्यामधले आयएमपी, ह्या इमेज वगैरे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी घेतलेले आहे आणि त्याचे रेफरन्स सुद्धा तुम्हाला समोर टाकलेले आहेत. बघा, वीड सायन्स हे पुस्तक 900 पेजेसचं आहे. हे तुम्ही यूज नाही करू शकत. 900 पेजेस तुम्ही वीड साठी वापरू नाही शकत. तर अशा पुस्तकांमधून असे चार्ट वगैरे, त्याचे जे काही चार्ट वगैरे असतील, फ्लोर डायग्राम्स वगैरे असतील, ते आपण काढलेले आहेत याप्रमाणे. आता हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटीची तुम्हाला जर कन्सेप्ट विचारलं तर तुम्हाला एक 4 ओळीमध्ये हर्बिसाइड सिलेक्टिव्हिटी म्हणजे काय ते लिहिलं आणि या टाईपचा जर तुम्ही डायग्राम काढला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळते. कारण की आता
हे जे काही रेफरन्स बुक आहेत, हे रेफरन्स बुक तुमचे जे काही एक्झामिनर असणार आहे, तुमचे जे काही पेपर चेक करणारे लोक असणार आहेत, त्यांनी वापरलेले असणार आहेत. त्यांनी हे रेफरन्स बुक वगैरे वापरलेले असणार आहे. त्याच्यामुळं आणि हे फेमस पुस्तक आहे. अशा पुस्तकामधल्या जर डायग्राम तुम्ही त्या ठिकाणी काढल्या, तर ते एक्झामिनरला सुद्धा वाटणार आहे, की समोरच्या व्यक्तीनं खूप अभ्यास करून किंवा खूप चांगले रेफरन्स बुक वापरून या ठिकाणी पेपर सॉल्व्ह केलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा इम्पॅक्ट पडणार आहे. तुम्ही जनरल लिहिण्यापेक्षा असे जर डायग्राम काढले, तर हे पुस्तकातले अशा काही डायग्राम्स आहेत. ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा अशा काही डायग्राम्स आहेत किंवा ऍग्रोनॉमी मध्ये सुद्धा प्रिन्सिपल ऑफ ऍग्रोनॉमी वगैरे असेल, एस.आर. रेड्डी असेल, एलमंडा रेड्डी असेल, विविध सायन्स पुस्तक वगैरे असेल. ह्या डायग्राम वरून सुद्धा लोक ओळखतात की ही डायग्राम कशामधली. ठीक आहे. आता माझा ऍग्रोनॉमीचा पार्ट आहे, त्याच्यामध्ये माझी पीएचडी झाली, त्याच्यामुळे मी डायग्राम सुद्धा ओळखू शकतो. ही डायग्राम व्यतिरिक्त ही डायग्राम सुद्धा ओळखू शकतो मी की ही कोणत्या बुक्स मधली आहे. त्याच्यामुळे आपली फॅकल्टी सुद्धा प्रत्येक सब्जेक्ट मधली एक्सपर्ट आहे. त्याच्यामुळे असं व्हरायटी ऑफ कंटेंट तुम्हाला येणार आहे, व्हरायटी ऑफ नॉलेज तुम्हाला भेटणार आहे. कारण की आपली फॅकल्टी एकच फॅकल्टी तुम्हाला दोन दोन मॅक्झिमम सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार नाही. त्याच्यामुळे व्हरायटी ऑफ नॉलेज तुम्हाला भेटेल. या बॅच मधून व्हरायटी ऑफ कंटेंट तुम्हाला भेटेल. अशा पद्धतीने काय आपल्या नोट्स डिझाईन वगैरे केलेल्या आहेत. बायोटेक्नॉलॉजी सुद्धा आपल्या नोट्स प्रिपेअर आहेत. बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट असेल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्या सगळ्या नोट्स प्रिपेअर आहेत. आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो. तर बघा, ही आपली एक्झाम सेमिस्टर पॅटर्न प्रमाणेच का पॉसिबिलिटी आहे, तशीच का पडल. जे काही आपली एपीएसओची एक्झामिनेशन झाली त्यामध्ये अशा टाईप क्वेश्चन पडले. आता ह्या क्वेश्चन वरून तुम्हाला अंदाज येईल की आपली एक्झामिनेशन कोणत्या प्रकारे होणार आहे किंवा क्वेश्चन आपले काय असले पाहिजे किंवा एक एक्झामचा जो काय आपला अप्रोच आहे तो आपण काय ठेवला पाहिजे. या ठिकाणी बघा, क्वेश्चन 5 मध्ये तुम्हाला विचारलं होतं. सुरुवातीचा पार्ट केमिस्ट्रीचा होता. त्याच्यामध्ये Na5 तुम्हाला विचारले आणि विचारले याच्यातले 5 लिहा. त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ स्टार्च सिंपल विचारले तुम्हाला. फूड अँड एनर्जी म्हणजे काय, फूड हजार्ड्स म्हणजे काय, रोल ऑफ फूड ऍडिटिव्ह युज्ड इन फूड काय रोल आहे ते तुम्हाला मेन्शन करायचे. मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग फॉर मिनिमल प्रोसेसिंग यामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही का तो क्वेश्चन एक जनरल विचारलाय, त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी विचारलाय, इंडियाशी रिलेट त्याला क्वेश्चन केलाय किंवा करंटला रिलेट कुठेतरी तो क्वेश्चन केलाय, असं कुठेही तुम्हाला दिसत नाही. सिंपल विचारलं होतं. प्रॉपर्टीज ऑफ फॅट, ऍडिशनल रोल ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. बघा, अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन पेपर बघितले नाही त्यांनी हे क्वेश्चन पेपर बघा. तुम्हाला एक कोणत्या लेव्हलचं प्रिपरेशन करायचंय ते तुम्हाला या ठिकाणी कळन. एक्सप्लेन व्हेरियस टॉक्झिन्स इन फूड, कोणते कोणते टॉक्झिन्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचे. गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ फूड ऍडिटिव्ह, अशा प्रकारे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला पडले होते. डिस्कस द लेबलिंग रिक्वायरमेंट्स ऑफ फूड्स. अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन आपले युजी लेवलचे तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी पडले होते. त्याच्यामुळे आपला सुद्धा पेपर अशाच प्रकारे पडणार आहे. व्हॉट इज फायबर अँड इट्स क्लासिफिकेशन वगैरे या ठिकाणी. एक्सप्लेन द सोर्स ऑफ अवेलेबिलिटी अँड फंक्शन्स ऑफ फॉलोइंग व्हिटॅमिन्स. यामध्ये बघा व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम असं तुम्हाला विचारलं होतं. सिंपल हे युजी लेवलचे क्वेश्चन आहेत. त्याचबरोबर पेपर सेकंड जरी बघितला तुम्ही तर पेपर सेकंड मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे क्वेश्चन होते. त्याच्यामुळे क्वेश्चन आपले याच पद्धतीनं डिझाईन होणार आहेत. या ठिकाणी बघा, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय फिट मिलिंग, एक्सप्लेन द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन मिलिंग ऑफ फिट. अशा प्रकारे व्हॉट आर द व्हेरियस स्टेप्स इन्व्हॉल्ड इन कॅनिंग. अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन होते. त्यांना कुठेही करंटला रिलेट केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे आपल्या एक्झामचा अप्रोच काय या ठिकाणी तुम्हाला समजत आहे. या ठिकाणी आपण नोट्स मध्ये जे काही पीवायक्यू वगैरे टाकलेले आहेत तर या ठिकाणी आपण ते पीवायक्यू सुद्धा दिलेले आहेत. या ठिकाणी बघा, हे जे काही पीवायक्यू वगैरे असतील, पीवायक्यू मीन्स जे सेमिस्टर यांच्या क्वेश्चन पेपर आपण रेफर केलेले आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला शो करतो. सगळ्या क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेले आहेत. ठीक आहे, या पद्धतीनं. अच्छा, आता या फोल्डर मध्ये तुम्हाला पेजेस नंबर वगैरे दिसतील. 14 क्वेश्चन पेपर किंवा तेवढे पेजेस. ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा फोल्डर टू फोल्डर आपले याचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता एक्सटेन्शनचं बघा. एक्सटेन्शन मध्ये पीवायक्यू सेमिस्टर, त्याच्यामध्ये हे सेमिस्टरचे सगळे क्वेश्चन, हे सेमिस्टरचे सगळे मॉडेल आन्सर, म्हणजे आपली नोट्स आहे ती सगळी आपण हे मॉडेल आन्सर असेल. या ठिकाणी बघा, रुरल सोशियोलॉजी आणि एक्सटेन्शनचा डिफरन्स विचारला. ह्याच्यावरून सुद्धा ह्याच्यातलं सुद्धा कंटेंट आपल्या नोट्स मध्ये आपण मर्ज केलेले आहे. म्हणजे एकदम प्रॉपर नोट्स आपण बनवलेली, एकदम व्हेरीफाईड नोट्स आपण बनवलेली आहे. ठीक आहे. आता युनिव्हर्सिटी लेवल मधून जरी पेपर आपला तयार होऊन आला, ठीक आहे, मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी युनिव्हर्सिटीचे जे काही लोक असतील ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचे, तिकडूनच आपला क्वेश्चन पेपर तयार होऊ शकतो. आणि हे क्वेश्चन त्याच लोकांनी तयार केलेले आहेत. म्हणजे याच्यातलेच क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात किंवा हेच आन्सर आपल्या नोट्स मध्ये असणार आहे आणि हेच आन्सर तुमच्या पेपरमध्ये सुद्धा येणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल इन्फॉर्मेशन वगैरे असेल किंवा रेफरन्स बुक मधला डाटा असेल, अशा परिपूर्ण आपण नोट्स बनवलेल्या आहेत. असं प्रत्येक विषयाचं मटेरियल आपण सॉर्ट आउट वगैरे करून. आता हे बघा, एक्सटेन्शनचे एवढे सगळे क्वेश्चन पेपर आहेत. फक्त बीएससी ऍग्रीच्याच क्वेश्चन पेपर या ठिकाणी घेतले नाही,
आता बघा हॉर्टीला सुद्धा एक्सटेन्शन आहे, मग हॉर्टीचं एक्सटेन्शन असेल त्या ठिकाणी तिकडून सुद्धा आपण क्वेश्चन पेपर कलेक्ट केलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त बघा व्हॉट अबाउट नोट्स, तर हे जे काय आपल्या नोट्स आहे आपण बघितल्या, ह्या नोट्स तुम्हाला पेनड्राईव्ह थ्रू भेटणार आहे. मी ऑलरेडी डिस्कस केलं बॅच मध्ये, पेनड्राईव्ह थ्रू भेटणार आहे, कारण की पेनड्राईव्ह थ्रू देणार आहे, कारण की प्रिंट करून न देण्याचं कारण म्हणजे त्या नोट्स आपल्याला स्टॅटिक नको होत्या, आपल्याला अपडेटेड नोट्स पाहिजे होत्या, आपल्याला डायनॅमिक नोट्स तुम्हाला द्यायच्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही पेनड्राईव्ह तुम्हाला सुरुवातीला प्रोव्हाइड करत आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 सब्जेक्ट येईल, जे की तुम्हाला वाचायला 1 मंथचं कंटेंट असणार आहे. 1 मंथचं कंटेंट असणार आहे आणि त्याची बुकलेट पीडीएफ वगैरे तुम्हाला नंतर अवेलेबल होईल. आणि 3 लेयर्स ऑफ नोट्स व्हेरिफिकेशन, आपलं नोट्सचं व्हेरिफिकेशन 3 लेयर मधून चालतं. फर्स्ट जे काही आपले एक एक्स्ट्रा फॅकल्टी असते, जी की नोट्स आपल्याला नोट्स त्यांना प्रिपेअर करायला दिली जाते, ती नोट्स आपल्या मेन फॅकल्टी येते, जी आपल्याला चेकिंग करून देणार आहे. मग ते काय करणार, ही कंटेंट प्लस त्यांचं कंटेंट एक नोट्स तयार करणार, ती नोट्स फायनल माझ्याकडे येते. मी ती क्वेश्चन युजीचे सगळे क्वेश्चन पेपर त्याच्यात टाकलेत का, ते तर भेटतायत का, नसतं भेटत आन्सर भेटतात का, नसल भेटत तर माझ्याकडे जे क्वेश्चन पेपर दाखवले त्याच्यानुसार मी ते क्वेश्चन वगैरे टाकायचं काम करतो. रेफरन्स बुक वगैरे जे असतील, माझ्याकडचं जे कंटेंट असेल त्यानुसार मी परत माझं सुद्धा कंटेंट त्याच्यामध्ये ऍडिशन करण्याचं काम करतो. असे 3 लेयर्स ऑफ नोट्स व्हेरिफिकेशन आपलं होतं आणि फायनल तुम्हाला नोट्स येते. म्हणजेच बुकलेट प्रिंट जर करून गेलं तर फक्त फॅकल्टीकडून नोट्स आली आणि लगेच आपण प्रिंट करू शकत नाही, कारण भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये चेंज कराव्या लागतात. त्याच्यामुळे अशी परिपूर्ण आपली बॅच असणार आहे. त्या फॅकल्टीच्या डिटेल्स मी ऑलरेडी डिस्कस केल्या, त्याच्या डिटेल्स ऑलरेडी मी बॅच अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. त्या ठिकाणी सब्जेक्ट वाईज, सेक्शन वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहे. टोटल टेस्ट आपल्याला 5 अवेलेबल असणार आहे. त्याच्यामध्ये 3 प्रॅक्टिस टेस्ट असतील आणि 2 टेस्ट विथ चेकिंग असतील. यामध्ये बघा प्रॅक्टिस टेस्ट मध्ये काय, जे काही प्रॅक्टिस टेस्ट आहे आपल्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय आपले 5 महिने, ते पूर्ण 5 महिन्याचं शेड्यूल आहे. हे 5 महिने आपल्या 5 टेस्ट होतील. आता बघा जास्त वेळ जर आपल्याला भेटला तर याच्यामध्ये अजून आपण टेस्टचं ऍडिशन करणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट जी टेस्ट असेल, फर्स्ट टेस्ट आपली 1 महिन्यानंतर होईल. बॅच स्टार्ट झाल्यापासून 1 महिन्यानी पहिली टेस्ट होईल. तोपर्यंत तुम्हाला आन्सर रायटिंग कसं करायचं असतं, कोणते पॉईंट्स आले असेल, आन्सर रायटिंग बद्दलचे अक्षय सर तुम्हाला सगळं गाईडलाईन्स करणार आहे. त्याचबरोबर जो काही तुमचा सिलेबस तोपर्यंत 1 महिन्याचा कव्हर होईल त्याच्यावरती फर्स्ट टेस्ट आपण अरेंज करणार आहे. सेकंड टेस्ट आपण ज्या दुसऱ्या महिन्यामध्ये जो सिलेबस झाला त्याच्यावर आपण टेस्ट अरेंज करणार आहे. तिसरा जो टेस्ट असणार आहे तोपर्यंत जो सिलेबस झाला त्याच्यावर आपण टेस्ट अरेंज करणार आहे. आणि चौथी जी टेस्ट असेल ती जे 4th मंथ असेल त्याच्या एंडला आपण ती टेस्ट अरेंज करणार आहे, जी फुल लेंथ टेस्ट असणार आहे. आणि 5वी सुद्धा टेस्ट आपली फुल लेंथ टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस त्या ठिकाणी असेल. जे काही टेस्ट आहे आता 1, 2 आणि 3 ह्या ज्या काही पहिल्या टेस्ट आहेत, पहिल्या 3 महिने आहे, हे 3 महिने तुमचा झालेल्या पार्टवर टेस्ट होतील, कारण की आपलं टार्गेट 3 महिन्यात सिलेबस कव्हर करायचं आहे. सिलेबस कव्हर झाल्यानंतर ज्या काही लास्टच्या टेस्ट असेल त्या फुल लेंथ टेस्ट असणार आहे. आणि पेपर चेक करण्याचं काम आपलं, मग आता आपण सिलेबस बघितला, आपला सिलेबस पूर्णतः युजी लेवलचा आहे. त्यामध्ये इव्हॅल्युएशन मध्ये आपण युजीचे जे काही क्वेश्चन युनिव्हर्सिटीचे पेपर चेक केलेले जे काही एक्सपर्ट असतील ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अरेंज करणार आहे. म्हणजे जसं की एआरएस सायंटिस्ट ही डिस्क्रिप्टिव्ह अकॅडमिक मधली एक्झामिनेशन आहे, तर सुद्धा रायटिंगचं स्किल वगैरे तुम्हाला लागतं, कारण की ऑल इंडियातून एक्झामिनेशन होत असते. आणि असे लोक जे की एआरएसचं प्रिपरेशन वगैरे करतात, मेन्स वगैरे दिल्यात आणि युजीचे जे काही युजीचे क्वेश्चन वगैरे असेल इव्हॅल्युएशनचं काम त्यांनी केलेलं आहे युनिव्हर्सिटी लेवलला, असे लोक असणारे. प्लस मध्ये युपीसीचे सुद्धा आपले लोक असणारे, जे की ज्यांना युपीसीचे क्वेश्चन पेपर वगैरे चेक करण्याचा एक्सपिरियन्स आहे, असे युपीसीचे सुद्धा फॅकल्टी आपण पेपर चेक करायला अरेंज करणार आहोत. त्याचबरोबर जे काही टीचिंगचा पार्ट असेल, टीचिंगच्या वेळेस तुम्हाला चॅप्टर झाला की क्वेश्चनचे आन्सर वगैरे काय आहेत, कोणते पॉईंट वगैरे लिहायचे ते त्यावेळेस तुम्हाला फॅकल्टी सुद्धा सांगणार आहे. अशी आपली 1 नाही 18 लोक या पूर्ण टीचिंग टीम मध्ये असणार आहे. आणि उर्वरित सब्जेक्टचे अजून 4-5 सुद्धा फॅकल्टी आपली अवेलेबल असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी ऑफ नॉलेज भेटणार आहे, व्हरायटी ऑफ कंटेंट त्या फॅकल्टीकडून डिलिव्हर होणार आहे. त्यानंतर ज्या काही टेस्ट वगैरे असतील आपल्या, ह्या ज्या काही टेस्ट आहे तर टेस्ट कुठं आपल्या कंडक्ट होणार आहे, तर टेस्टसाठी आपले सेंटर राहुरी असन, पुणे असन आणि छत्रपती संभाजीनगर असणार आहे. बघा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट वगैरे द्यायच्यात ते सुद्धा ऑनलाईन आहे, त्या ठिकाणी स्टडी करून आपला पेपर सॉल्व्ह करून पाठवू शकता किंवा स्पीड पोस्ट वगैरे सुद्धा करू शकता. लास्ट टाइम आम्ही एफएसओला बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला स्पीड पोस्ट करून पेपर पाठवले होते, त्यांचं आपण ऑफलाईनला इव्हॅल्युएशन वगैरे करून परत ते पेपर पीडीएफ वगैरे त्यांना स्कॅन करून पाठवली होती. त्याच पद्धतीने जे ऑनलाईन विद्यार्थी जॉईन करतील, ज्यांना टेस्टला येणं पॉसिबल होणार नाही, असे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणाहून टेस्ट सॉल्व्ह करून आम्हाला पाठवू शकता. मग ते पीडीएफ पण पाठवू शकता, पीडीएफ सुद्धा तुमची टॅबवर चेक करून दिली जाईल, तर तुम्ही पोस्ट पण करू शकता. आणि ऑफलाईनचे सुद्धा पेपर तुमचे
जे दिवशी टेस्ट झाली त्या दिवशी काय केले जातील, ते कलेक्ट केले जातील आणि तुम्हाला परत चेकिंग करून ते रिटर्न केले जातील. अशा पद्धतीने आपलं टेस्ट सिरीज प्रोग्राम होणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच.